बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी करा, तुकाराम बाबा यांचे आमरण उपोषण। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहिणीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने लाडका भाऊ ही योजना चालू केली। त्या तरुणांना विविध शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना 6,000, 8,000 व 10,000 प्रमाणे भत्ता चालू केले होते। परंतु काही महिन्यानंतर तुमचा करार संपलेला आहे, तरी तुम्ही आपला मार्ग शोधा असे त्यांना सांगण्यात आले व त्यांना तरुणांना कोणताही भत्ता दिला नाही, त्यांना काम नाही। त्यामुळे सर्व बेरोजगार तरुणांमध्ये संतप्त निर्माण झाला आहे। या सर्वांनी हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे मोर्चे काढण्यात आले, परंतु त्याची दखल सरकारने घेतली नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बेरोजगार सांगली येथील कृष्णा नदी काठावर सरकारी घाटावर आमरण उपोषण चालू केले। त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील राज्यातून बेरोजगार तरुण जमा झाले आहेत। त्यामध्ये अनेक तरुणांनी आपले भावना व्यक्त करताना सांगितले की सरकारने आमचा विचार नाही केला तर आम्ही आमरण उपोषण करू व आम्ही आमच्या घराकडे जाणार नाही तर आम्ही कृष्णा नदीमध्येच जलसमाधी घेऊ। त्यानंतर संध्याकाळी काही सरकारी अधिकारी आले, त्यांनी सांगितले की आपण उपोषण मागे घ्यावे, आपली मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू। परंतु हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी त्यास नकार दिला। आमच्या मागण्या पूर्ण होऊन त्याचे पत्र आम्हाला हातामध्ये मिळाल्यानंतर आम्ही आमरण उपोषण माघारी घेऊ, अन्यथा आमरण उपोषण हे चालूच राहणार आहे व त्यानंतरही कठोर निर्णय आम्ही घेणार आहोत। संध्याकाळी सर्व तरुणांसोबत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली शहरातून पदयात्रा काढून सांगलीतील स्टेशन चौकामध्ये हे आमरण उपोषण आंदोलन चालू केले आहे। मग आमची एकच इच्छा आहे की तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिले ते तुम्ही आम्हाला सांगितले होते, म्हणून आम्ही इथे मांडत आहोत आमच्या मागण्या। आम्ही आमच्या मनाने नाही मागत आहे। तुम्ही निवडणुकीच्या आधी आम्हाला आश्वासन दिले होते आहे तिथे परमनंट रोजगार देऊ, पण तुम्ही आता म्हणताय की पुन्हा येऊ नका। का आम्ही पुन्हा येऊ नये? तुम्ही जर 10 वर्ष सत्तेत राहून सुद्धा तुमची अशी इच्छा आहे की पुन्हा अरे सरकारला लाज वाटली पाहिजे। ज्या ठिकाणी कामाला लावलंय त्या कामाचा जर दाम मिळत नसेल तर काम कशासाठी करावं? 4 महिन्याचा पगार, तुमची तांत्रिक अडचण आहे, कौशल्य विकासची अडचण आहे। आमच्या युवा मॅडम म्हणाल्या काय तर अप्रोल नाही रे। मी मॅडमला बोललो, माझ्यासोबत 70 प्रशिक्षणार्थी होते, मॅडमला बोललो ते काम आमचं नाही, अप्रोल देण्याचं काम तुमचं आहे, फाईल बघण्याचं काम तुमचं आहे। मंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही चिकाटीने आणि ताकदीने जिद्दीने करा, विचार करा। इलेक्शनच्या अगोदर आपण काय होतो आणि आपण इलेक्शन झाल्यानंतर लोकांनी आपल्या काय बनवलं, हे बनवलं लोकांनी नाही। हे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण 1,34,000 जरी आजार असेल, आमच्या आई घरी बसून आहे, त्यांनी नाही का बाया म्हणजे लई बायांना चुकल्या लावतात आणि त्यांना समजत सांगतात यांना करायचं वोट म्हणून, बायांचं लई लवकर ऐकतील। आणि हे आपल्याला सरकार आपल्यामुळे आलेलं आहे, आपला लाडका भाऊ आणि लाडकी बहीणमुळे। तर हे सरकार आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता घ्या। नमस्कार सर्वांना, मी प्रभारी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार सांगली कार्यालय। आपणा सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण हे उपोषण मागं घ्यावं आणि आपल्या जर काय मागणी असतील तर ते माझ्याकडे द्याव्या। मी शासनाकडे माझ्यामार्फत मी पाठवण्यात येतो। ज्या काही आपल्या मागण्या आहेत धोरणात्मक आहेत त्या शासनामार्फत पाठवल्या जातील। सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपोषण मागं घ्यावं ही मी नम्र विनंती करतो। तुमच्याकडे आम्ही निवेदन देतो, संबंधी देतो आणि उपोषण आम्हाला तुम्हाला सरकारला त्रास देणे नाही आहे, पण आम्ही तुम्हाला उपोषण पण देतो, आम्ही तुम्हाला पत्र पण देतो। पण तुम्ही आम्हाला हे काम अशा पद्धतीने होतं आहे, त्याचा ठोस निर्णय नाही आहे। आम्हाला काय म्हणायचं आहे की आमचं संपल्यात 11मध्ये, तुमचं पुढं काय हा प्रश्न आहे, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांचा पगार नाही। सांगली जिल्ह्यातला पगार झाला आहे का? अजून आस्थापना लोक पगार नाही सर। मग मला सांगा 6,000 पगार आहे, हे कुठल्या गावात आले? दादा गाव तुमचं कुठलं? नंदुरबार, 800 किलोमीटर आहे बाबा। जर तुम्ही कुठल्या गावात किती किलोमीटर आहे सर? 3 दिवस लागतात। नागपूरला जातो, चंद्रपूर। तुम्ही कुठं आले साहेब? बघा 6,000, 8,000 आणि 10,000 साहेब, कंडिशन फार भेटत। माझी आपल्याला विनंती आहे, आमची वेतन सरकारपर्यंत पोहोचवा। ह्या सगळ्यांचा पगार उद्या निघाला पाहिजे। पहिली गोष्ट, सकाळी 11 वाजेपर्यंत आयुक्त साहेबांसंग डायरेक्ट झाले बोलणं, माझं बोलणं झालं आयुक्त साहेबांसंग, नवीन आयुक्त साहेब त्यांचं बोलणं झालं। ह्या सगळ्यांचा पगार उद्यापासून निघू द्या
परत दुसरी गोष्ट आमचे मंत्रिमंडळ सगळं बैठक होत्या, काही अडचण आम्ही सरकारला देत नाही, प्रशासकांना विश्वासमध्ये पण आम्ही व्हॉट्सअप करतो, आम्हाला काही विरोधात जायचं नाही. आणि साहेब कुठं बसा म्हणते तिथे बसतो, झोपा म्हणून झोपतो, खात होतो नाही. ज्या धोरणाबाबत आहेत त्या आपल्याकडे जे मी आहे ते निवेदन घेऊन वरती पाठवतो साहेब. धन्यवाद. आणि बाबांना मी आतापर्यंत जेवढे पण उपोषण मोर्चे केलेले आहे मी सुरुवातपासून शेवटपर्यंत होते. आणि सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशिक्षणार्थ्यांचं हे जे आहे ना शिक्षक विभाग ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत आहे, ऑपरेटर त्यांचे कामं प्रामाणिकपणे करत आहे. जर तुम्हाला कामगारांचीच आवश्यकता असेल तर मग यांना काम द्या ना तुम्ही परमानंट आणि कंत्राटी स्वरूपात, तुम्ही जसं म्हणसाल तसं द्या. आम्ही ते ग्राह्य धरू, पण आम्हाला ना कायमस्वरूपी काम द्या. जर कायमस्वरूपी काम जर भेटलं आम्हाला, आमच्या हाताला पण काम लागेल. शिक्षक विभाग जे मी शिक्षक विभागाचा विद्यार्थी आहे, शिक्षक विभागामध्ये आम्ही ना विद्यार्थी घडवण्याचे काम करतो साहेब. या बारीनं जे आहे ना जिल्हा परिषदची कंडिशन अशी आलेली आहे, तुम्हीच डाटा पाठवता की एवढ्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे. कमी होण्याचं कारण काय याच्यावर पण निष्कर्ष करा जरासा. आणि आम्हाला जर चान्स दिला तर आम्ही विद्यार्थी पण वाढवण्याचा प्रयत्न करू आणि तिथं जे काही सोयीसुविधा लागेल विद्यार्थ्यांना ते पुरवण्याचा पण प्रयत्न करू. एवढे बोलूनच मी माझ्या 2 शब्द काय अडचण असेल तर आपली टीम आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. ऑपरेटर जे वगैरे असतात ते सर्व कामे आम्हीच करतो. माझी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी कृपया करून आमची थोडी तरी दखल घ्यावी, कारण ते पण आमच्यावरच जगतात. माझी वोटिंग, माझ्या आईवडिलांची वोटिंग, माझ्या सासू सासऱ्यांची वोटिंग म्हणा किंवा माझ्या मामा मामींची वोटिंग, त्याच्या मुलांची वोटिंग पुन्हा एवढी वोटिंग पकडून आपली वोटिंग व्हायची किती अशी मला तर वाटते. एका प्रशिक्षणार्थ्याच्या हाताखाली कमीत कमी 500 वोटिंग आहे. तर या वोटिंगमुळेच तो निवडून येऊन राहिलेला आहे आणि आमच्या धमकमुळे तो येऊन राहिलेला आहे. त्यांना मदत आम्हीच केलेली आहे, तरी पण त्यांनी अजूनही आमची कदर केलेली नाही. कृपया मला असं त्यांना आश्वासन देऊशे वाटते की त्यांनी आमचा प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल वाढवावा व आमची दखल घ्यावी गावामध्ये, कारण आमची खूप पिडवणूक होत आहे. रस्त्याने जाता येता लोक म्हणतात, भाऊ झाला का रे तुझा कार्यकाल संपला का रे, अशी थट्टा उडवतात. एवढा शिकलेला मुलगा असून सुद्धा अशी लाज वाटते, किळसवाणं वाटते की ग्रामपंचायतमध्ये जाताना येताना लोक बोलतात, आपल्यापेक्षा कमी शिकलेली लोक बोलतात, तेव्हा थोडी लाज वाटते. कारण यापूर्वी मी शेतकरी होतो, शेती करत होतो, त्यामध्येच खूप सुखी होतो. आता मला 11 महिने हा सरकारने काम देऊन मला उलट पोळी केलं आहे, म्हणजे अंगचोर बनवलं. आता पुढे कामावर सुद्धा जाण्यास थोडा नाही का मला त्रास होतो. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की या सुशिक्षित सर्व बेरोजगारांना, जसे शिक्षक आहेत, शिक्षक जीव तोडून आपल्या शाळेवर शिकवतात, जसे पंचायत समितीमध्ये पोरं काम करतात, ते घरकुलांचे सर्व काम करतात. तर सरकारने या सर्वांची दखल घ्यावी व त्यांचा योग्य असा विल्हेवाट लावावा. वाटल्यास सरकारला वाटत असेल की त्यांच्याकडे निधी नसेल तर त्यांनी आमचा जो पगार आहे त्याच पगारामध्ये काम करायला लावावं, पण त्यांनी आमची योग्य अशी दखल घ्यावी असं